गेले एकनाथ शिंदे साहेबांकडे नगर विकास मंत्री होते, या MMRDचे चेअरमन ते असतात, ते होते. आमदार साहेबांनी त्यांना आहे ती हकीकत सांगितली. त्याच वेळी तिथे सही होऊन हे काम आपलं न होणारं काम तिथं मंजूर झालं. म्हणूनच या आमदारांना दमदार आमदार महेंद्र थोरवे आमदार हे म्हटलं जातं, कारण ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये आमदार साहेब थोडीशी गंमत सांगतो मी तुम्हाला. माझा एवढा जवळीक संपर्क नव्हता आमदार होते तरी, पण आम्हाला एक शंका होती, मग ते जगताप होते किंवा मी होतो, किंवा आपलं एक काम सांगून होईल का नाही होईल. पण आम्ही हिंमत केली, ते भेटले आम्हाला, त्यांना सांगितलं आणि त्याच वेळी लक्षात आलं का महेंद्र थोरवेचं नाव एवढंच आहे का कामाचा ध्यास म्हणजे आमदार महेंद्र थोरवे, अशा पद्धतीचं तिथून राहिलं का हे काम होतच नव्हतं. त्यानंतर कोकरे साहेब होते नगराध्यक्ष, नंतर आपल्या या झाल्या सुवर्णदाई झाल्या, त्यांच्याकडूनही एक पत्र घ्यावं लागलं. असे अनेक वेळा अनेक त्रास त्याच्यातून घेऊन जवळजवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, तरी पण ते काम मार्गी नाही लागलं. पण त्यानंतर एकनाथ शिंदेच्या आमदार साहेबांनी सांगून हे काम मार्गी लागलं आणि जवळजवळ 10 वर्षांनी आज हे लोकार्पण सोहळा होतोय. त्यामुळे मी आमदार साहेबांचं पुन्हा एकदा फार फार धन्यवाद करतो, त्यांचा आभार मानतो. आणि या नुसता विकास नाही आहे. आमदार साहेब हे विषयगाववाल्यांचं थोडंसं म्हणणं एक असं आहे का काहीतरी आपले अंबामाता मंदिर आहे, त्यासाठी तुम्हाला काहीतरी निवेदन त्यांनी दिलेलं आहे, ते एक काम मार्गी लागलं पाहिजे. आता हा रस्ता सुंदर झालेला आहे, आपला सुंदर झालेला आहे, पण दोन्ही बाजूनी दलदल आहे, गटर होणं अतिशय आवश्यक आहे. मला वाटतं आपण संकेत इस्टिमेट वगैरे बनवलेलं आहे, तर ते काम लवकरात लवकर मंजूर व्हावं. डन बाबा, शब्द दिला आहे आता तुम्हाला. आणि दुसरा शब्द, ज्या गोष्टीची आता आतुरतेने वाट पाहत आहे, कशावरून थांबलं कशावरून नाही थांबलं, वेळ लागेल, 6 महिने जाईल, वर्ष जाईल, पण आज तुमच्याकडून आम्हाला शब्द हवा आहे भुयारी मार्गाचा. आणि त्यासाठी विषयगावची मंडळी इथं आलेली आहे का आमदार साहेबांनी आम्हाला शब्द दिला तर ते काम होणार. कारण त्यांना माहिती आहे, आमदार शब्द बोलले का ते काम झालंच, असं एक आपलं गृहीत धरलं नाही, हेच आहे. तर आमदार साहेबांचा या मतदारसंघामध्ये जो विकासाचा ध्यास आहे, आणि आज मी किंवा माझ्यासारखे अनेक लोक जे आमदारांच्या बरोबर आहोत, त्याला कारणच आहे का त्या माणसाला विकासाचा ध्यास आहे. तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये आठवत असेल का माझ्या मतदारसंघाचं काम होत नाही म्हणून सिनियर आमचे मंत्री आहेत दादा भुसे, त्यांनाही त्यांनी सांगितलं का नाही, माझ्या मतदारसंघातलं हे काम झालंच पाहिजे. अशा दमदार आमदार महेंद्र थोरवे आमदार म्हणून आपले कामं झालेली आहेत. आज 1000 कोटी येणं म्हणजे मुश्किल साधी गोष्ट नाही. आमदार अनेक झाले, त्यांच्या पद्धतीने आमदारांनी कामं केली नाही केली अशातला भाग नाही. पण एवढ्या मोठं मी 90 साहेब आमदारांच्या बरोबर आहे, 90 बरेच आमदारांच्या बरोबर आहे. पण ही कामाची जी शैली आहे, कामाची पद्धत आहे, उद्या करतो परवा करतो नाही, मला पाहिजे झालं पाहिजे झालंच पाहिजे. म्हणूनच एवढा विकास कर्जत तालुक्यामध्ये होतोय. तसंच थोडासा विषयगावच्या विकासाला हातभार लावावा ही विषयगावच्या वतीने, या वार्डाच्या वतीने आमदार साहेब आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.